नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत दही बल्ल्याची रेसिपी। सर्वात आधी इकडे मिक्सरमध्ये धुवून घेतलेली कोथिंबीर घ्या, त्यामध्ये आलं, 3 ते 4 मिरची घ्या, हिरव्या मिरची, जिरे, लसूण, चवीनुसार मीठ, चण्याची डाळ, थोडंसं लिंबू स्क्वीज करून पाणी घ्यायला व व्यवस्थित ग्राइंड करून घ्या। अशा प्रकारे आपली ग्रीन चटणी तयार आहे। आता आपण भिजवलेली चिंच घेऊन मिक्सरमध्ये घालणार आहोत। त्यामध्ये जिरे, चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर घाला व व्यवस्थित ग्राइंड करून घ्या। आता एका टोपामध्ये गूळ घ्या व व्यवस्थित वितळून घ्या। त्यामध्ये तयार केलेली पेस्ट घाला व मिक्स करून घ्या। अशा प्रकारे गोड चटणी तयार आहे। आता एका बाउलमध्ये दही घ्या, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून पिठी साखर घाला, चवीनुसार मीठ घालून मिक्स करून ठेवा एका साईडला। आता आपण इकडे मेदूवड्याचं बॅटर घेऊन त्यामध्ये जिरे, सोडा आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून थोडं पाणी घाला व मिक्स करून घ्या। आता इकडे कढईमध्ये आपण ऑइल गरम करून घेऊया व एक वडा सोडून घेऊया व क्रिस्पी होईपर्यंत व्यवस्थित तळून घेऊया। आता एका टोपामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये हिंग आणि पिठी साखर घालून मिक्स करून घ्या। त्यामध्ये सर्व तळलेले वडे भिजून घ्या। आता त्यामध्ये ते काढून दह्यामध्ये डिप करून प्लेटमध्ये काढा। त्यावरनं ग्रीन चटणी, रेड चटणी घाला, थोडीसं मसाले, बुंदी, सेव आणि कोरिअँडर घाला।